नमस्कार मंडळी. गेले 2 दिवस झाले माझी सारखी चर्चा चालू आहे. एकाच विषयावर चर्चा चालू आहे. मला प्रश्न विचारून जरासं चिंतेमध्येच टाकलं. तुम्ही म्हणाल प्रश्न कुठला होता? प्रश्न तसा साधा होता. माणसात देव असतो का? मी स्वतःच 2-3 वेळा प्रयत्न केले, पण माझं समाधान होईना, मन शांत बसेना. कारण आधी आपल्याला देव ही संकल्पना म्हणजे नक्की काय हे कळायला हवं. देव या शब्दाचा अर्थ जो सामान्यपणे सांगितला जातो तो किंवा ती अशी शक्ती जी प्रकाश देणारी आहे, तेजस्वी करणारी आहे, जाणीव जागृत करणारी प्रेरक शक्ती आहे. थोडक्यात मानवाला अंधारातून प्रकाशात आणणारी ही ताकद आहे. मी भागवतात वाचलेलं आहे किंवा सुरुवातीलाच की भगवंताचं स्वरूप हे सच्चित आनंदाचं स्वरूप असं आहे किंवा या स्वरूपाला देव ही उपमा दिलेली आहे. वेद आणि उपनिषदांमधून सुद्धा जो भूतांत वास करतो तो किंवा चैतन्य, ती जाणीव म्हणजे देव असं प्रतिपादन केलं जातं. सामान्य माणसाला मात्र देवस्वरूप म्हणजे आपलं रक्षण करणारा, दुष्टांचा नाश करणारा किंवा गीतेत सांगितलेल्या तत्वज्ञानासारखं धर्माची, समाजाची पुनर्स्थापना करणारी शक्ती किंवा व्यक्ती किंवा ते व्यक्तिमत्व, त्याला देवत्व दिलं जातं. पुराणातल्या तत्वानुसार आपण हा विचार केला तरी आजच्या वर्तमानात जेव्हा आपण याच गोष्टीचा विचार करतो तेव्हा सारे विद्वान किंवा सारी आत्तापर्यंतची मंडळी संतांनाच देव मानतात. म्हणजे संत हे चालते बोलते परमेश्वराचं रूप आहे असंच मानलं जातं आणि संतांकडं तसंच पाहिलं जातं. कारण त्यांचं आयुष्य त्या पद्धतीने त्यांनी भोगलेलं असतं आणि आदर्श निर्माण केलेले असतात. पण ह्याच्यामध्ये एक गंमत आहे मंडळी. ही सारी संत मंडळी कधीही देव शोधू नका असंच म्हणतात. कारण त्यांच्या दृष्टीने तो तुमच्या अंतरी असतो. तुमच्या चैतन्याचं स्वरूप म्हणजे भगवंताचं स्वरूप असतं. मग असं म्हणता येईल ना की देव म्हणजे अंतर्मनातील शुद्धता, सत्यता, श्रद्धा आणि प्रेमाची भावना. आता हे जरी पटत असलं तरी प्रश्न तसाच उभा राहतो, देव माणसात असतो का? हा प्रश्न मग मात्र मला केवळ श्रद्धेचा विषय वाटतो. आपल्याच स्वच्या शोधाचा विषय असू शकतो. आपण हे निश्चित मानतो म्हणजे देव म्हणजे साक्षात चैतन्य जे प्रत्येक सजीवात असते. मला इथे एक वाचलेली गोष्ट आठवली. तुम्ही वाचली असेल, कदाचित ऐकलीही असेल. एका शिल्पकाराने अतिशय सुंदर मूर्ती बनवली आणि ती विष्णूची मूर्ती इतकी जिवंत भासत होती की जशी सध्या बनवलेली रामलल्लाची मूर्ती. सगळेच जण ही मूर्ती पाहून म्हणू लागले, हे तर साक्षात देवाचंच रूप आहे. सगळ्या गावकऱ्यांना ते स्वरूप पाहून खूपच आनंद झालेला असतो. त्याचवेळी त्या गावात एका साधू महाराजाचं आगमन होतं. गावातले लोक उत्साहाने त्या शिल्पकारांनी घडवलेली मूर्ती त्याला दाखवायला नेतात. शिल्पकाराकडे गेल्यावर तो साधू फार आनंदित होतो. त्याला विचारतो की हे शिल्पकारा, ही मूर्ती तर फार सुंदर आहे, पण मला एक सांगशील का, देव कुठे आहे? तेव्हा तो शिल्पकार म्हणतो, साधू महाराज, देव माझ्या हातात आहे, माझ्या प्रेरणेत आहे, माझ्या मनात आहे. आणि माझ्या मनात, माझ्या भावात जर ही प्रेरणा नसती तर ही मूर्ती कधीच घडली नसती. साधू हसून म्हणतो, बरोबर आहे, तू ओळखलंस. देव बाहेरच्या मूर्तीत नसतो, तो त्याला घडवणाऱ्याच्या भावात असतो. मला ही गोष्ट जरा पटली, कारण उपनिषदांमधील तत्वांचा मला येथे संदर्भ आठवला. त्यात हेच तर सांगितले आहे, प्रत्येक माणसाच्या मनात
परमेश्वराचा अंश आहे. म्हणूनच अहम ब्रह्मासी तत्त्वमसी, मीच ब्रह्म आहे, हीच घोषणा वेदांनी केली आहे. पण माणूस जेव्हा स्वार्थ, क्रोध, लोभ, अहंकार, मदमोह याच्यावर नियंत्रण मिळवतो, तेव्हा त्याच्या अंगात दैवी गुण प्रकट होतात. म्हणजे तो माणूस राहतो, पण त्यातला देव किंवा देवपण जागृत होते. म्हणजेच देव शोधण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, तर स्वतःच्या अंतरात डोकवलं पाहिजे. माणसात देव असतो हे सत्य आहे. तो शरीरात नसतो, तो आपल्या विचारांमध्ये, कृतींमध्ये, प्रेमामध्ये, करुणेमध्ये, निर्मळ भावनेमध्ये असतो. आपण अनेक वेळा पाहतो, लोक अनेक ठिकाणी यात्रेला जातात. म्हणजे प्रचलित यात्रेप्रमाणे चारधाम यात्रेला जातात किंवा मग आधी परदेशी असलेल्या स्थानांमध्ये सुद्धा ते जातात. अशा सगळ्या चारधाम यात्रा करून परतलेल्या लोकांना जर तुम्ही विचारलं की एवढ्या सगळ्या मोठ्या यात्रेमध्ये तुम्हाला देवाचं दर्शन झालं का हो? म्हणजे देवाचं साधं नख तरी पाहायला मिळालं का? अर्थात मला या चारधाम यात्रेच्या पावित्र्याबद्दल, तिथे असलेल्या शक्तिस्थानाबद्दल कुठल्याही प्रकारचं मत नोंदवायचं नाही. ती तशीच स्थानं आहेत आणि त्यांचा मी आदर बाळगतो. माझी त्यांच्यावर श्रद्धा निश्चित आहे. पण जेव्हा आपण ह्या यात्रेकरूंना विचारतो की तुम्हाला देव दिसला का, एवढ्या आटापिटीमध्ये तुम्ही गेलात, तेव्हा तुम्हाला काय अनुभव आला? तेव्हा उत्तर असं मिळतं, हो, आम्ही जात असताना वाटेमध्ये एवढ्या अडचणी आल्या, एवढ्या संकटांना आम्हाला तोंड द्यावं लागलं. आमच्यातला एक माणूस बेशुद्ध पडला काय, आमच्यातल्या एका माणसाचा पाय मोडला काय, एका माणसाच्या अंगाला हीव लागलं काय, आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अगदी अनोळखी माणसं आम्हाला इतकी मदतीला धावली. खरोखरच त्यांच्याकडं बघून आम्हाला असं वाटलं की ते देवस्वरूप आहेत, ते देवासारखे आहेत. आम्हाला खरा देव या अशा माणसांमध्येच दिसला. म्हणजेच माणूस मानवतेच्या सर्वोच्च शिखरावर जेव्हा पोचतो, तेव्हा तो देव माणूस होतो. माणसात देव असतो हे केवळ तत्त्वज्ञान नाही, तो अनुभव आहे. माणूस स्वभावानं पवित्र असेल, त्याची भावना शुद्ध असेल, कर्म निष्कलंकित असतील, तर तो चालता बोलता देव ठरतो. आपण देव शोधायला जेव्हा या समाजामध्ये निघतो, तेव्हा आपल्याला आवर्जून बाबा आमटे, सिंधुताई सकपाळ किंवा अशी अनेक समाजधुरिणींची नावं समोर येतात. संपूर्ण भारतात आपण जर याचा विचार केला तर निरपराध, अनाथ, लुळे पांगळे, आंधळे किंवा वृद्धाश्रमामध्ये असलेली लोक किंवा वृद्धांना टाकून निघून गेलेल्या लोकांना सांभाळणारी लोक, ही अशी सगळी देवस्वरूप तर लोक असतात. म्हणजे वस्तुस्थितीमध्ये माणूस हाच तर एक चालता बोलता देव आहे. मित्रांनो, माणसाचा देव शोधायचा असेल तर तो आधी स्वतःच्या हृदयात पहा, प्रेमाने डोळ्यातून पहा, सेवेच्या माध्यमानं कर्मामध्ये पहा. तो प्रत्येकामध्ये, प्रत्येक कृतीमध्ये तुमच्याबरोबर असलेला आणि तुम्हाला तो जागृत असलेला दिसेल. आपलं देवत्व जर प्रकट करायचं असेल तर आपण आपल्या सगळ्या भावावेगांना, षडरूपींना अगदी थोपवलं पाहिजे, शमवलं पाहिजे. तरच तुमच्यातले दैवी भाव, दैवी गुण प्रकट होतील. कारण दैवी गुण हे आचरणातून दिसतात आणि ते आचरण आहे नामस्मरणाचं. जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण घ्याल, तेव्हा तुमच्या आजूबाजूचे हे मानसिक बंध निघून जातील आणि माणसाच्या हृदयात असलेलं परमेश्वराचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तोपर्यंतच आपल्याला सारखं सारखं म्हणावं लागेल, जे मी नित्य म्हणतो, जे नित्य ऐकवतो, तेच पुन्हा मी म्हणेन. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ.